नमस्कार मैत्रिणींनो, मी गौरी आणि आपल्या सर्वांचे कलांगण रांगोळीमध्ये स्वागत आहे. तर आज मी आपल्याला लोटसची रेडी रांगोळी कशी बनवायची ते शिकवणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांना माहीतच आहे, आपल्याला जो फॅब्रिक ग्लू लागतो फेविक्रिलचा तो घ्यायचा आहे. 50% पाणी आणि 50% फॅब्रिक ग्लू मिक्स करून व्यवस्थित असं दिलेल्या स्केचवरती आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ते लावल्यानंतर आपल्याला जे चारही जे लोटस दिलेले आहे ते चारही लोटस आपल्याला व्यवस्थित कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट लेअरमध्ये आपल्याला कुठलीही शेडिंग नाही करायची, बस प्लेन कलर द्यायचा आहे, पिंक कलर. आणि जे खालील लीफ आहेत ते आपल्याला ग्रीन कलरने फिलअप करायचं आहे. फर्स्ट लेअरमध्ये जस्ट आपल्याला शेडिंग नाही आहे. ती फर्स्ट लेअर कंप्लीट झाल्यानंतर ती आपल्याला कमीत कमी 3 घंटे सुकू द्यायची आहे. 3 घंटे झाल्यानंतर आपली सेकंड लेअर स्टार्ट करायची आहे. सेकंड लेअरसाठी आपल्याला एक पेटल सोडून एक पेटल कंप्लीट करायचे आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक शेपनुसार आपल्याला फॅब्रिक ग्लू लावायचा आहे. फॅब्रिक ग्लू लावल्यानंतर आपल्याला शेडिंगसाठी डार्क पिंक आणि लाईट पिंक असा कलर यूज करायचा आहे. माझ्याकडे डार्क पिंक ॲज मी पर्पल कलर यूज करते आणि आतमध्ये जो नॉर्मल पिंक आहे तो यूज करते आहे. आपल्याकडे असेल तर आपण तोही वापरू शकतो. अशा पद्धतीने ती पेटल कंप्लीट करायची आहे. आणि चारही कंप्लीट झाल्यानंतर जो मधला पोर्शन राहतो तोही आपल्याला कंप्लीट करायचा आहे. केअरफुली फॅब्रिक ग्लू लावायचा आहे की जेणेकरून ते आपलं बाहेर जाता कामा नये आणि आउटलाईनसुद्धा व्यवस्थित आली पाहिजे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे पूर्ण लोटस कंप्लीट करायचं आहे. व्यवस्थित आउटलाईन काढायची आणि आतमध्ये पिंक कलर फिलअप करायचा आहे. त्यानंतर जे लीफ आहेत ग्रीन लीफ ते सुद्धा आपल्याला शेडिंगच द्यायची आहे वरी दिल्याप्रमाणे. बट या ठिकाणी आपल्याला आउटसाईडला डार्क ग्रीन आणि आतमध्ये लाईट ग्रीन असा कलर यूज करायचा आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने आपले चारही लोटस कंप्लीट करायचे आहेत. आणि हे आपल्याला 2 आवर्स सुकू दिल्यानंतर आपली जी थर्ड लेअर आहे ॲक्रेलिक कलरने ती कंप्लीट करायची आहे. ॲक्रेलिक कलरमध्ये आपल्याला इथे ग्रीन आणि ब्लॅक कलर लागणार आहे. तर खालील जे लीफ आहेत त्यासाठी आपल्याला ग्रीन आणि ब्लॅक कलर मिक्स करायचा आहे आणि डार्क ग्रीन असा शेड तयार करायचा आहे. आणि ते आपल्याला लीफला केअरफुली लावून घ्यायचं आहे. फिनिशिंग एकदम छान दिसली पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित असं आपल्याला आउटलाईन करायचं आहे. अशा पद्धतीने आपले चारही लीफचे आउटलाईन झालेले. वरती आपल्याला पेटल्सला ब्लॅक कलरने प्लॅन काढायचे आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, जास्त नाही, जस्ट थोडं लिटल बिट ब्रशनेच थोडंसं घेऊन आणि आपली व्यवस्थित आउटलाईन करत आपल्याला पेटल्सने फिनिशिंग छान दिसावी अशा पद्धतीने आउटलाईन करायची आहे. सर्व लोटस कंप्लीट झाल्यानंतर ते आपल्याला अर्धा तास सुकू द्यायचं आहे. आणि अर्ध्या तासानंतर ते आपल्याला कट करायला घ्यायचं. ते कट करण्यासाठी आपल्याला छोटीशी कात्री हवी आहे, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित असं कट करता येईल. इथे मी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित थोडंसं साईडला स्पेस सोडायचा आहे, फार जवळून कट करायचं नाही आहे, जेणेकरून आपली रांगोळी निघू नये किंवा त्यापर्यंत कात्री पोहोचू नये असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी चारही लोटस कट करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत.